नाही नाही, बारामतीकडे आपल्याला इतर मतदारसंघांप्रमाणे तुलना करता येत नाही. त्याचं कारण बारामती हा शरद पवारांचा गड आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी नर्चर केलेला मतदारसंघ आहे. आणि तुम्ही जे अजित पवारांच्या मागच्या आघाडीशी तुलना करताय ती तितकीशी योग्य असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं, तुम्ही त्याच्या आधीच्या निवडणुकांचे आकडे काढा, असेंब्ली इलेक्शन्स इन बारामती, आणि ते आकडे तुलना करा. कारण असं की अजित पवारांना मागच्या वेळी जर 1 लाख मतांनी विजय मिळवला असेल तर तो युगेंद्र पवारांविरुद्ध आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांचे उमेदवार होते, हे लक्षात घ्या. त्या पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये त्यांना 1 लाखांनी विजय मिळवला होता. आणि सुनेत्रा पवारांना विजय मिळवला, त्याच्यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्या गटाचा कुठलाही उमेदवार नाही आहे, हे लक्षात घ्या. रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी देखील तसा सुनेत्रा पवारांचा प्रचार केला आहे. सांगता सवेरा सुप्रिया सुळे बोलल्या, त्यांनी घड्याळ चिन्हाचा उल्लेख नाही केला भाषणात, पण सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. त्यामुळे पवार कुटुंब प्रचाराच्या वेळेला सुनेत्रा पवारांच्या मागे असं वरकरणी तरी दिसलं. त्यामुळे त्यांना जी आघाडी मिळाली, आता मताधिक्य मिळाले, ते तुम्ही विक्रमी म्हणत असाल तर थोडंसं मला असं वाटतंय की तुम्ही मागच्या निवडणुकांचे आकडे काढायला सांगा आपल्या रेफरन्स सेक्शनला, की जे असेंब्लीच्या अजितदादांच्या गेल्या काही निवडणुकांची मताधिक्य आहे त्याच्याशी थोडं पडताळून आणि तपासून बघावं असं मला वाटतं. मागची निवडणूक ही अजित पवारांची युगेंद्र पवारांच्या विरुद्ध होती, त्यामुळे ते त्यांना विक्रमी मताधिक्य मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं आत्ताचं यश जे आहे ते अजितदादांचा विक्रम मोडणारं आहे का खरंच, हे थोडं तपासून बघावं असं माझी सूचना आहे. नक्कीच.